नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 25 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 24। स्पष्टीकरण: मुत्सद्देगिरीतील महिलांचा आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी जून 24 रोजी साजरा केला जातो। उद्देश: आंतरराष्ट्रीय संबंध आणि शांतता प्रस्थापित करण्यात महिलांच्या भूमिकेला मान्यता देणे आणि मुत्सद्देगिरीच्या पदांवर त्यांच्या समान सहभागाला प्रोत्साहन देणे। सुरुवात: संयुक्त राष्ट्र महासभेने 20 जून 2022 रोजी एक प्रस्ताव मंजूर करून हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती। प्रश्न 2, अलीकडेच कोठे 7वी वायुसेना अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बेंगळुरू। स्पष्टीकरण: अलीकडेच 7वी वायुसेना अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा बेंगळुरू येथील एअर फोर्स स्टेशन जलाहल्ली म्हणजेच एअर मार्शल अमित सिंग बक्षी हॉकी स्टेडियम मध्ये सुरू झाली आहे। सहभागी संघ देशभरातून एकूण 16 संघ जसे की लष्कर, निमलष्करी दल, रेल्वे आणि विविध राज्यांचे संघ या प्रतिष्ठित विजेतेपदासाठी स्पर्धा करत आहेत। पारितोषिक रक्कम: यावर्षी बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली असून त्याअंतर्गत विजेत्या संघाला 10 लाख रुपये आणि उपविजेत्या संघाला 8 लाख रुपये दिले जातील। प्रश्न 3, अलीकडेच मेटा प्लॅटफॉर्म्स अंतर्गत व्हॉट्सॲपचे ग्लोबल हेड म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कुणाल शाह। स्पष्टीकरण: मेटा प्लॅटफॉर्म्सने भारतीय फिनटेक स्टार्टअप क्रेडचे संस्थापक कुणाल शाह यांची व्हॉट्सॲपचे नवीन ग्लोबल हेड म्हणजेच जागतिक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। ही नियुक्ती मेटाने क्रेडमध्ये सुमारे 900 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 8,550 कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीच्या करारांतर्गत केली आहे। त्यांनी विल कॅथकार्ट यांची जागा घेतली आहे, जे गेल्या 7 वर्षांपासून या पदावर होते। आता ते मेटामधील इतर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI केंद्रित उत्पादनांची जबाबदारी सांभाळतील। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या म्हणजेच NIA महानिरीक्षकपदी सुंदरराज पी यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली। कामगार आकडेवारीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाचे म्हणजेच IRDAI सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। रुद्र गौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले। प्रश्न 4, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने माजी अग्निवीरांना सरकारी विभागांमधील वर्ग 3 म्हणजेच क्लास 3 पदांच्या थेट भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: गुजरात सरकारने अलीकडेच राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये जसे की पोलीस, तुरुंग आणि वन विभाग थेट भरतीद्वारे भरल्या जाणाऱ्या वर्ग 3 च्या पदांवर माजी अग्निवीरांसाठी 20% आरक्षणाची घोषणा केली आहे। शारीरिक चाचणीत सवलत: माजी अग्निवीरांना संबंधित भरती प्रक्रियेत शारीरिक कार्यक्षमता चाचणीमधून पूर्णपणे सूट दिली जाईल। वयोमर्यादेत सवलत: उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांपर्यंत सूट मिळेल, तर पहिल्या बॅचच्या माजी अग्निवीरांना 5 वर्षांची विशेष सूट दिली जाईल। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। टाटा आणि एअरबसने गुजरातमध्ये पहिल्या मेड इन इंडिया C-295 विमानाची पहिली यशस्वी चाचणी घेतली। अहमदाबाद महानगरपालिकेने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अनिवार्य QR कोड आधारित अन्न सुरक्षा आणि स्वच्छता नियंत्रण प्रणाली सुरू केली। भारताचे पहिले AI सक्षम हायपरस्केल डेटा सेंटर गुजरातमध्ये स्थापित केले जाईल। ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली। पहिल्या वैश्वयोगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अहमदाबादमध्ये केले जात आहे। गुजरात सरकारने ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले। प्रश्न 5, अलीकडेच कोठे एकेरी वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक कव्हर आणि कचरा टाकण्यावर पूर्ण बंदी घातली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी,
लडाख स्पष्टीकरण. लडाख प्रशासनाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एकेरी वापराच्या प्लास्टिक कव्हर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर म्हणजेच घाण करण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. लडाखच्या संवेदनशील हिमालयीन परिसंस्थेला प्लास्टिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारताचा पहिला भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प लडाखमध्ये विकसित केला जात आहे. भारतीय सैन्याने लडाखमध्ये ऑपरेशन नेत्रेक .0 आयोजित केले. आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी लडाखला भारताचे पहिले पेट्रोग्लिफ म्हणजेच शिलाचित्र संरक्षण उद्यान मिळेल. लडाखमध्ये हिमसरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादांच्या चाचणीसाठी लडाखमध्ये मिशन मित्र सुरू केले. भारताचा पहिला शीतवाळवंटी नदीकाठ पुनर्संचयन प्रकल्प लडाखमध्ये सुरू करण्यात आला. प्रश्न 6. अलीकडेच कोणाला बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नीरज चोप्रा. स्पष्टीकरण. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याला पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड्स 2025 मध्ये बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर म्हणजेच सर्वोत्तम पुरुष खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे करण्यात आले होते. या प्रसंगी देशासाठी अनेक यश मिळवून देणारी धावपटू पारुल चौधरी हिला बेस्ट फिमेल ॲथलीट ऑफ द इयर म्हणजेच सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवडण्यात आले. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. जीवशास्त्रातील विलक्षण योगदानाबद्दल गौतम डे यांना EMBO गोल्ड मेडल 2026 ने सन्मानित करण्यात आले. भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज प्रसार यांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आले. FE बेस्ट बँक्स अवॉर्ड्स 2026 मध्ये बँकर ऑफ द इयरचा पुरस्कार के सत्यनारायण राजू यांना मिळाला. 2026 प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्स अवॉर्ड प्राप्त करणारे लिओनेल मेसी हे पहिले फुटबॉल खेळाडू ठरले. अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न 7. अलीकडेच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच CPCL ही भारताची कितवी नवरत्न कंपनी बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 28वी. स्पष्टीकरण. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला नवरत्नचा दर्जा मिळाल्यामुळे ती भारताची 28वी नवरत्न कंपनी बनली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक उपक्रम विभागाद्वारे जून 2026 मध्ये या मान्यतेला मंजुरी देण्यात आली आहे. मूळ कंपनी ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची एक उपकंपनी आहे. व्यवसाय आर्थिक वर्ष 2025 ते 2026 मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल 59,400 कोटी रुपये राहिली आहे. स्वायत्ता. नवरत्नचा दर्जा मिळाल्याने कंपनीला आर्थिक बाबींमध्ये मोठी स्वायत्ता मिळेल. आता ती सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय 1,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्यास स्वतंत्र आहे. प्रश्न 8. अलीकडेच भारत कोणत्या देशाकडून नवनिवृत्त जग्वार लढाऊ विमाने मिळवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ब्रिटन. स्पष्टीकरण. भारत 2026 मध्ये युनायटेड किंगडममधून नवनिवृत्त जग्वार लढाऊ विमानांचे अधिग्रहण करण्यास सज्ज आहे. या विमानांचा वापर सुटे भाग काढण्यासाठी म्हणजेच कॅनिबलायझेशनसाठी केला जाईल. हा असा सराव आहे ज्यामध्ये निवृत्त विमानांचे सुटे भाग सध्या कार्यरत असलेल्या विमानांच्या ताफ्यासाठी वापरले जातात. जग्वार हे दुहेरी इंजिन असलेले लढाऊ विमान आहे जे युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने संयुक्तपणे विकसित केले आहे. या विमानाने 1970च्या दशकात सेवेत प्रवेश केला होता आणि आता त्याचे उत्पादन होत नाही. भारतीय वायुसेना ही जगात जग्वार लढाऊ विमानांचे संचालन करणारी एकमेव लष्करी शक्ती आहे. युनायटेड किंगडम देशाची माहिती. राजधानी लंडन. चलन पाऊंड स्टर्लिंग. पंतप्रधान कीर स्टारमर. आता पाहू ब्रिटनशी संबंधित इतर चालू घडामोडी. युनायटेड किंगडममधील एल्मस्ट्री आणि बोरेहमवूड येथे सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनून तुषार कुमार यांनी इतिहास रचला. ब्रिटनच्या संसदेने तंबाखू आणि वेप्स विधेयक मंजूर केले. ब्रिटनने लहान मुलांसाठी कडक स्क्रीन टाईम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पेरियासामी कुमारन यांची युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 9. अलीकडेच उल्हास उपक्रमांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उत्तराखंड. स्पष्टीकरण. अलीकडेच उत्तराखंड उल्हास उपक्रमांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्याने 98% हून अधिक साक्षरता दर गाठला आहे.
जेव्हा 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकसंख्येतील किमान 95% लोक साक्षर असतात तेव्हा त्या राज्याला पूर्ण साक्षर घोषित केले जाते. उत्तराखंड राज्याची माहिती. राजधानी देहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंग. आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य मदरसा बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने देशात पहिला क्रमांक पटकावला. जगातील सर्वात मोठे 5210 किलो वजनाचे पारद शिवलिंग हरिद्वार येथे स्थापित करण्यात आले आहे. उत्तराखंडला एव्हिएशन प्रमोशन म्हणजेच विमान वाहतूक प्रोत्साहनासाठी सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला. प्रश्न 10. अलीकडेच जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्चक्रण म्हणजेच शिप रिसायकलिंग करणारा देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच भारत जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्चक्रण म्हणजेच शिप रिसायकलिंग करणारा देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या म्हणजेच UNCTAD अहवालानुसार जागतिक जहाज पुनर्चक्रणामध्ये भारताचा वाटा 2024 मधील 30.1% वरून वाढून 2025 मध्ये 35.4% झाला आहे. प्रमुख केंद्र. या क्षेत्रात गुजरातचे अलंग शिप रिसायकलिंग यार्ड हे भारताचे सर्वात प्रमुख केंद्र आहे, जे जागतिक पातळीवर जहाजे तोडण्याचे आणि रिसायकल करण्याचे मुख्य केंद्र आहे. भारताने मॅरिटाईम इंडिया व्हिजन 2030 अंतर्गत निश्चित केलेले लक्ष्य वेळेच्या खूप आधीच साध्य केले आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्टला भारताचे सर्वोत्तम कंटेनर पोर्ट घोषित करण्यात आले आहे. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया कप जिंकला. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा विकास बाजार बनला आहे. प्रश्न 11. अलीकडेच भारताचे पहिले 3D प्रिंटेड कृत्रिम रीफ मॉड्यूल कोणत्या राज्यात बसवले जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तामिळनाडू. स्पष्टीकरण. भारताचे पहिले 3D प्रिंटेड कृत्रिम रीफ मॉड्यूल तामिळनाडूच्या रामनाथपुरम आणि रामेश्वरम किनारपट्टीच्या सागरी भागात बसवले जात आहे. हा अत्याधुनिक प्रकल्प केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना टप्पा 2 अंतर्गत राबवला जात आहे. तामिळनाडू राज्याची माहिती. राजधानी चेन्नई. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. तामिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 75,000 रुपये केली आहे. तामिळनाडूचे शेतकरी वलोवन यांना अन्न आणि कृषी संघटनेकडून म्हणजेच FAO कडून सॉइल फॉर्म हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूमध्ये विकसित केले जाईल. तामिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन म्हणजेच सिंहिणी विशेष दलाची स्थापना केली. वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे तामिळनाडू हे भारतातील अव्वल राज्य बनले आहे. अग्निकुल कॉस्मॉसने जगातील पहिल्या पूर्णपणे 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन अग्नितेची यशस्वी चाचणी चेन्नईत घेतली. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या बँकेने हंगामी म्हणजेच अंतरिम अध्यक्ष म्हणून केकई मिस्त्री यांचा कार्यकाळ वाढवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, HDFC बँक. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIने HDFC बँकेचे हंगामी म्हणजेच अंतरिम अध्यक्ष म्हणून केकई मिस्त्री यांचा कार्यकाळ आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला आहे. हा विस्तार 18 सप्टेंबर 2026 पर्यंत वैध आहे. माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच ICICI बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी म्हणजेच NRI लोकांसाठी USD डेबिट कार्ड लॉन्च केले. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. IDFC फर्स्ट बँकेने सिक्युर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले. बँक ऑफ बडोदाने जिओफोन उपकरणाद्वारे फीचर फोन बकेक सेवा सुरू केली. बँक ऑफ बडोदाने बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म बॉब संवाद सुरू केला. येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच MD आणि CEO पदाचा कार्यभार विनय टॉसे यांनी स्वीकारला. महिला स्वयंसहायता गट सदस्यांसाठी भारताचे पहिले UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट बँक ऑफ बडोदाने लॉन्च केले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशातील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नॉर्वे. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न.
FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. उत्तर प्रदेशमधील सुरहातालला भारताचे 100वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे. जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये आयसलंड अव्वल स्थानावर राहिला. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका खुल्या नौदल संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकमध्ये स्थापित करण्यात आली आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल प्रणाली हॉक लॉन्च करण्यात आली आहे. पिच ब्लॅक 2026 हा लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाईल. झारखंडच्या जापटिया चित्रकलेला GI टॅग मिळाला आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधले आहे. प्रतिष्ठित रशिया सँडआर्ट मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय बनले आहेत. ट्रेडमार्क मिळवणारे जगन्नाथ मंदिर हे देशातील पहिले मंदिर ठरले आहे. ईशान्येतील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन मेघालयात करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.